मित्रांनो, आजपासून आपण इंग्लिश ग्रामरचे पी-वाय-क्यू सुरू करत आहोत. पहिले आपण व्होकॅबचा पार्ट पूर्ण करू आणि मग जो ग्रामरचा पार्ट आहे कोर, तो पूर्ण करू. आज आपला पहिला जो व्हिडिओ आहे तो आहे वन वर्ड सबस्टिट्यूशनवरला. ठीक आहे. आपण वेळ वाया न घालवता डायरेक्ट सुरू करूया. आणि हे व्हिडिओ असे आहे ना तुम्ही हे वारंवार बघायचे. जोपर्यंत तुमचं पाठांतर व्यवस्थित होत नाहीये, तोपर्यंत पुन्हा-पुन्हा बघायचे. ठीक आहे. बघा ही शॉर्टमध्ये माझी प्रोफाईल आहे. पॉज करून तुम्ही वाचू शकता. पहिला प्रश्न बघा आपला. वन हू हेट्स वुमन याला आपण काय म्हणू? ठीक आहे. याच्यासाठी वन वर्ड काय आहे? तर याच्यासाठी वन वर्ड आहे मिसोजिनिस्ट. ठीक आहे. मिसोजिनिस्ट. मिसोगॅमिस्ट म्हणजे काय? त्याला लग्न नाही आवडत, जो लग्नाला हेट करतो. मिसोजिनिस्ट म्हणजे काय? तो वुमनला हेट करतो. मिसॅन्थ्रोप म्हणजे काय? मिसॅन्थ्रोप म्हणजे वन हू हेट्स मॅनकाइंड. मॅनकाइंड इन जनरल किंवा मग ह्युमन काइंड आपण ज्याला म्हणू. ठीक आहे. असे 3 शब्द आहे. आणि मोनोजिनिस्ट म्हणजे काय? की जो एक पत्नीत्वामध्ये बिलीव्ह करतो. मिसॅन्थ्रॉप म्हणजे काय? जो मानवजातीचा द्वेष करतो. मिसोजिनिस्ट म्हणजे काय? स्त्रियांचा द्वेष करतो. मिसोगॅमिस्ट म्हणजे काय? विवाहाचा द्वेष करतो किंवा तिरस्कार करतो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्रेज टू ग्रीज द पाल्म? टू ग्रीज द पाल्म म्हणजे काय माहिती आहे का? लाच देणे, घूस देणे आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, लाच देणे. म्हणजे इथं काय येईल याचा अर्थ टू ब्राईब, ब्राईब देणे. ठीक आहे, घूस देणे, टू ग्रीज द पाल्म असा त्याचा अर्थ आहे. पुढचा शब्द बघा, युबिक्युटसचा अर्थ काय आहे? युबिक्युटस म्हणजे काय माहिती आहे का? सर्वत्र अवेलेबल, सर्वत्र, सर्वव्यापी आपण ज्याला म्हणू किंवा सगळीकडे अवेलेबल. मग काय येईल त्याचा अर्थ? बिंग प्रेझेंट एव्हरीवेअर. ठीक आहे, सगळीकडे आढळणारा, सर्व ठिकाणी उपस्थित असणारा युबिक्युटस म्हणजे. इनिव्हिटेबल. इनिव्हिटेबल म्हणजे काय माहिती आहे का? इनिव्हिटेबल म्हणजे अटळ, अटळ गोष्ट. म्हणजे जिला घडण्यापासून कुणीही वाचू शकत नाही. कॅनॉट बी अवॉइडेड. दॅट विच कॅनॉट बी अवॉइडेड म्हणजे काय? इनिव्हिटेबल. ठीक आहे, इनिव्हिटेबल. अटळ, टाळता न येणारे. पुढे बघा, वन हू लुक्स ॲट अ ब्राईट साइड ऑफ थिंग्स म्हणजे एखाद्या गोष्टीच्या पॉझिटिव्हकडे तो बघतो. पॉझिटिव्हकडे तो बघतो. त्याला आपण काय म्हणतो रे? बघा, एखादा जीवनाकडे किंवा आयुष्याकडे पॉझिटिव्ह बघतो. आपण त्याला काय म्हणतो? ऑप्टिमिस्ट आहे तो. आपण ज्याला असं म्हणतो ना, ऑप्टिमिस्ट आहे. ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे काय? ब्राईट साइड, लुक्स ब्राईट साइड ऑफ द थिंग्स. आणि पेसिमिस्ट म्हणजे काय? मग याच्या विरोधात येईल. पेसिमिस्ट म्हणजे निगेटिव्ह गोष्टीकडे बघणारा, आयुष्याकडे निगेटिव्ह गोष्टीने बघणारा. काय बाबा आयुष्य रटाळे, चांगलं नाही. ठीक आहे. सिनिक म्हणजे काय? थोडं स्वार्थी असणारा. ठीक आहे. आणि ह्युमॅनिस्ट म्हणजे काय? पुन्हा आणखी मानव जातीवर प्रेम करणारा, मानव कल्याणावर विश्वास ठेवणारा. ऑप्टिमिस्ट म्हणजे सकारात्मक विचार करणारा. पेसिमिस्ट म्हणजे नकारात्मक विचार करणारा. सिनिक म्हणजे कोण? स्वार्थी. वन हू इट्स टू मच. जो अतिशय खादाड मनुष्य आहे त्याला काय म्हणतो आपण? ग्लुटन म्हणतो आपण त्याला. ग्लुटन. काय म्हणतो आपण त्याला? ग्लुटन. हंग्री म्हणजे काय? भुकेला. अँक्शियस म्हणजे काय? जो खूप काळजी करतो तो. हायपोक्राईट म्हणजे काय? दांभिक. म्हणजे दोन्ही साइडने बोलणारी लोकं असतात बघा, त्याला आपण काय म्हणतो? हायपोक्राईट. म्हणजे निगेटिव्ह म्हणजे काहीतरी असेल ठीक आहे. एखादी गोष्ट आहे, तिचे पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. त्यांना दोन्ही आवडतात. पॉझिटिव्ह आवडतात, निगेटिव्ह आवडतात किंवा दोन्ही बाजूने ते बोलतात. ठीक आहे. एक बाजू नाही घेत. त्याला आपण हायपोक्राईट म्हणतो किंवा दांभिक म्हणतो. ग्लुटन अति खाणारा. हंग्री जो भुकेलेला आहे. अँक्शियस म्हणजे चिंताग्रस्त किंवा वरीड आहे. हायपोक्राईट म्हणजे काय? वन हू प्रिटेंड्स टू हॅव मोरल स्टँडर्ड किंवा दांभिक आपण ज्याला म्हणतो. पुढे विचारलंय की ॲम्बिडेक्स्टेरियसचा अर्थ काय? ॲम्बिडेक्स्टेरियस. ॲम्बिडेक्स्टेरियस म्हणजे कोण माहिती आहे का? जो त्याचे दोन्ही हात इक्वली चांगल्या प्रकारे यूज करू शकतो. तुम्ही थ्री इडियट्स नावाचा पिक्चर बघितलाय बघा. त्यामध्ये तो प्रिन्सिपल जो आहे ना, जो त्याचे दोन्ही हात वापरतो, त्याला आपल्याला काय म्हणायचंय? दोन्ही हात व्यवस्थित वापरतो म्हणजे चांगल्या प्रकारे दोन्ही हाताने त्याला लिहिता येतं. म्हणून त्याला आपल्याला काय म्हणायचंय? ॲम्बिडेक्स्टेरियस म्हणायचंय. काय म्हणायचंय? ॲम्बिडेक्स्टेरियस म्हणायचं. त्याचा अर्थ काय येईल? वन हू कॅन यूज both hands equally well. One who can use both hands equally well. The boy is accused of dash dash as he killed his own father. आता जो त्याच्या स्वतःच्या वडिलांना मारतो, वडिलांचा खून करतो, त्याला आपल्याला पॅट्रिसाइड म्हणायचंय. पॅट्रिसाइड. पॅट्रिसाइड म्हणायचं. ठीक आहे. सुसाईड म्हणजे काय? आत्महत्या. मॅट्रिसाइड म्हणजे काय? आईचा खून केलेला आहे. पॅट्रिसाइड म्हणजे काय? वडिलांचा खून केलेला आहे. होमिसाइड म्हणजे काय? कोणत्याही मनुष्याचा खून केलेला आहे त्याने. ठीक आहे. टीटोटलर. टीटोटलरचा अर्थ विचारलाय. टीटोटलर. तुमचे काही मित्र असतात बघा, टीटोटलर आहे. म्हणजे ते कधीच कधीच म्हणजे कधीच अल्कोहोल घेत नाही. टीटोटलर. ॲब्स्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स.
टीटोटलर म्हणजे काय, जो कधीही अल्कोहोल घेत नाही, दारूसारखे पदार्थ तो कधीही घेत नाही. पर्सन हू ॲब्स्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स. पुढे बघा, दॅट विच कॅनॉट बी रिमूव्ड ऑफ ऑर रब्ड ऑफ. म्हणजे एखादी गोष्ट काहीतरी लिहिलेली आहे, ठीक आहे, काहीतरी लिहिलेलं आहे आणि याला आपण रिमूव्ह करू शकत नाही किंवा मग रब करू शकत नाही, खोडू शकत नाही. त्याला आपल्याला काय म्हणायचं माहिती आहे का? इनडेलिबल म्हणायचंय त्याला. काय म्हणायचंय? इनडेलिबल. इनइव्हिटेबलचा अर्थ आपण आताच बघितला. इनइव्हिटेबल म्हणजे काय? अटळ. आणि इनफॅलिबल म्हणजे काय माहिती आहे का? जो कधी चूक करत नाही, कधी तो चुका करत नाही. इनकॅपेबल ऑफ मेकिंग मिस्टेक्स आपण ज्याला म्हणू किंवा मग इनकॅपेबल ऑफ मेकिंग एरर्स, त्याला आपण इनफॅलिएबल म्हणू. इथे याचा अर्थ काय होईल? इनडेलिबल. इरिपेरेबल म्हणजे काय? रिपेअर करता येणार नाही. इनडेलिबल म्हणजे कॅनॉट बी रिमूव्ड ऑर इरेज्ड ऑर रब्ड ऑफ. इनइव्हिटेबल म्हणजे कॅनॉट बी अवॉइडेड. आणि इनफॅलिएबल म्हणजे काय? जो मिस्टेक्स करत नाही. प्रिझर्वन्सचा अर्थ विचारलेला आहे. बघा, तुम्हाला कधी कधी तुमचे टीचर्स जे असतात ना, मोटिवेशनल टीचर्स, ते सांगत असतात प्रिझर्वन्स खूप महत्वाचं आहे, प्रिझर्वन्स खूप महत्वाचं आहे. प्रिझर्वन्स म्हणजे काय माहिती का? हा एक काय म्हणू आपण त्याला, बिहेवियर आहे किंवा मग ॲटिट्यूड आहे. नेव्हर गिव्हिंग अपचं आपण म्हणतो ना, नेव्हर गिव्ह अप. नेव्हर गिव्ह अप म्हणजे काय? प्रिझर्वन्स. की डटकर राहायचंय, ठीक आहे, जोपर्यंत आपण पास होत नाही किंवा काय. तर नेव्हर गिव्ह अप. प्रिझर्वन्स म्हणजे नेव्हर गिव्ह अप. आता पुढे बघा, लिगॅचर म्हणजे काय? लिगॅचर म्हणजे अशी एखादी गोष्ट जी आपण बांधण्यासाठी वापरतो. टू बाइंड, युज्ड टू बाइंड. ठीक आहे, समथिंग दॅट इज युज्ड टू बाइंड. लिगॅचर म्हणजे. इम्पास म्हणजे काय माहिती आहे का? इम्पास म्हणजे ही एक सिच्युएशन आहे. सिच्युएशन म्हणजे आपण रोड कन्स्ट्रक्ट करतोय, पण काही कारणामुळे, काही वादामुळे रोड कन्स्ट्रक्ट करायचा थांबलेला आहे. म्हणजे प्रोग्रेस आपण तिथे थांबलेला आहे किंवा मग प्रोग्रेस पुढे जात नाही. म्हणजे याचा अर्थ काय होईल? इम्पास म्हणजे अ सिच्युएशन इन विच नो प्रोग्रेस इज मेड. ठीक आहे, जैसे ते परिस्थिती. क्वांटिसेन्शियल म्हणजे काय माहिती आहे का? क्वांटिसेन्शियल म्हणजे परफेक्ट एक्झाम्पल कशाचं पण, ठीक आहे, पर्सन ऑर थिंग. आणि क्विप म्हणजे काय? अ फनी ऑर क्लेवर रिमार्क. याचा आन्सर काय येईल? तर 3 हे त्याचा आन्सर येईल. बघा, लिगॅचर म्हणजे बांधण्यासाठी वापरलेली वस्तू, यूज टू बाइंड. इम्पास म्हणजे काय? प्रगती होत नाही अशी अवस्था, नो प्रोग्रेस इज मेड. क्वांटिसेन्शियल म्हणजे काय? सर्वोत्तम, परफेक्ट एक्झाम्पल ऑफ अ पर्सन ऑर समथिंग. क्विप म्हणजे काय? विनोदी किंवा चतुर टिप्पणी. पुढे आणखी जोड्या लावायच्या. टॅसिटर्न म्हणजे काय माहिती आहे का? मितभाषी. टॅसिटर्न म्हणजे मितभाषी, खूप कमी बोलतो. रिझर्व ऑर स्पीक्स व्हेरी लिटल. मितभाषी. टॅसिटर्न म्हणजे. इफ्युजिव्ह म्हणजे काय? ओढून चढून सांगणारा एखादी गोष्ट, की मी हे केलं, मी ते केलं, ठीक आहे. यूज एक्झॅगरेटेड एक्सप्रेशन ऑफ प्लेजर, प्रेज ऑर ग्रॅटिट्यूड. ठीक आहे, त्याला म्हणतो इफ्युजिव्ह आपण म्हणतो. इम्पेटस म्हणजे काय? इम्पेटस म्हणजे ऍक्ट ऑन सडन आयडिया विदाऊट थिंकिंग फर्स्ट. म्हणजे काहीतरी एखाद्याने सांगितलं की अरे ही आयडिया तू इम्प्लिमेंट कर, सक्सेसफुल होशील. त्याचे पॉझिटिव्ह माहित नाही, निगेटिव्ह माहित नाही, तो लगेच ऍक्ट होतोय, त्याला काय म्हणायचं आपल्याला? मग इम्पिटस म्हणायचे. आणि डिफिडेंट म्हणजे काय माहितीये का? ज्याच्याकडे कॉन्फिडन्स नाहीये, आत्मविश्वास नसणारा, लॅक्स द कॉन्फिडन्स. आता हे जे मी सांगतोय, हे एक तर वारंवार बघा किंवा मग लिहून घ्या, ठीक आहे. टॅसिटर्न आपण बघितलं की अल्पभाषी, मितभाषी. इफ्युजिव्ह म्हणजे काय? एक्झॅगरेशन करतो तो, ओढून चढून सांगतो. इम्पेटस म्हणजे काय? विचार न करता ऍक्ट करतो. डिफिडंट म्हणजे हू लॅक्स द कॉन्फिडन्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डिस्क्रायबिंग द फॉलोइंग फ्रेज. एक्स्टम्पोरे स्पीच. एक्स्टम्पोरे स्पीच म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलेले आहात, आणि एखादी छोटी सभा आहे, ठीक आहे, आणि तुम्ही काहीच प्रिपरेशन नाही केलेलं आहे, तिथे तुम्हाला भाषण द्यायचं आहे. म्हणजे भाषण विदाऊट प्रिपरेशन, ते म्हणजे काय? एक्स्टम्पोरे स्पीच. अ स्पीच मेड विदाऊट प्रिपरेशन म्हणजे काय? एक्स्टम्पोरे स्पीच. किंवा मग इम्प्रॉम्प्टू स्पीच देखील आपण म्हणू शकतो. इम्प्रॉम्प्टू. लॉस ऑफ मेमरी म्हणजे काय? तर लॉस ऑफ मेमरी म्हणजे ॲमेन्सिया. लक्षात ठेवायचं आहे, ॲमेन्सिया. आठवणीत नाही राहत, ॲमेन्सिया. व्हॉईस, तुम्ही जर तुमचा व्हॉईस जर लॉस केलेला आहे, आवाज हरवलेला आहे, त्याला अफोनिया म्हणायचं आपल्याला. काय? अफोनिया म्हणायचंय. लॉस ऑफ व्हॉईस. लॉस ऑफ व्हॉईसला काय म्हणायचं? अफोनिया. स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड, त्याला आपण करिश्मा म्हणतो. करिश्मा आपण म्हणतो ना, चॅरिस्मॅटिक पर्सनॅलिटी बाबा. हे म्हणजे देवानेच काही त्याला त्याला स्पिरिच्युअल पॉवर दिलेली आहे. सॉन्ग इन अ प्रेज ऑफ गॉड. सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड आपण काय म्हणतो? ज्याला हायमन आपण म्हणतो. हायमन. ठीक आहे, हायमन. त्याला मराठीत आपण काय म्हणू शकू माहिती आहे का? श्लोक म्हणू. पुढचा प्रश्न बघा. वन हू ट्राईज टू अवॉइड रियालिटी. रियालिटीला अवॉइड करतोय म्हणजे काय? तो एस्केप करतोय, बरोबर. पळवाट शोधतोय काहीतरी. एस्केपिस्ट.
ठीक आहे, हे त्याचं आहे. अ पर्सन बिलॉंगिंग टू वंडरिंग रेस. वंडरिंग रेस म्हणजे काय? भटकतो इकडून तिकडं, तिकडून इकडं. ठीक आहे. मग एका देशातून दुसऱ्या देशात असेल, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असेल, त्याला जिप्सी म्हणतो आपण. जे बघा युरोपमध्ये सेटल्ड आहे. त्यांचं ओरिजिन बऱ्यापैकी इंडियन मानलं जातं. ठीक आहे. हिस्ट्रीचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यांना जिप्सी म्हणतात पण. ठीक आहे. अजून एक शब्द आहे पुढे येईल तो सांगतो मी तुम्हाला. वन हू बिलीव्हज इन फेट. जो नशिबावर बिलीव्ह करतो त्याला काय म्हणायचंय? फॅटलिस्ट म्हणायचंय. आणि वन हू बिलीव्हज व्हेरी इझिली त्याला काय म्हणायचंय? क्रॅज्युलस म्हणायचंय. क्रेज्युलियस. क्रेज्युलियस म्हणायचंय. कोणत्याही गोष्टीवर इझिली तो बिलीव्ह करतो. रियालिटी अवॉइड करतो त्याला एस्केपिस्ट म्हणायचंय. वंडरिंग म्हणजे भटका आहे त्याला जिप्सी म्हणायचंय. नशिबावर बिलीव्ह करतो त्याला फॅटलिस्ट म्हणायचंय. आणि वन हू बिलीव्हज व्हेरी इझिली कशावरही खूप इझिली विश्वास करतो त्याला क्रेड्युलस म्हणायचंय किंवा क्रॅज्युलियस म्हणायचंय. वन हू पजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज. म्हणजे जो आहे त्यापेक्षा असं दाखवतो की मी खूप जास्त आहे. ठीक आहे. म्हणजे समजा त्याच्याकडे 50 काहीतरी टक्के गुण आहे तर तो 100 दाखवतोय. म्हणजे वन हू पजेस टू बी बेटर दॅन व्हॉट ही रिअली इज त्याला काय म्हणायचं आपल्याला? हंबंग म्हणायचंय. हंबंग. हम हंबग म्हणायचंय. मग हायब्रो म्हणजे काय? हायब्रो म्हणजे अकॅडमिकली खूप सोफिस्टिकेटेड असणं, खूप ॲडव्हान्स असणं. व्यक्तीच. हायली इंटेलिजंट. स्मार्ट म्हणजे देखील जनरली स्मार्ट. ठीक आहे. जनरली इंटेलिजंट. हुडू म्हणजे काय माहिती आहे का? बॅड लक. हुडू म्हणजे बॅड लक. बॅड लक किंवा मग जिंक्स आपण ज्याला म्हणतो. हंबग म्हणजे काय? प्रिटेंड्स टू बी, पजेस टू बी बेटर ऑर मोर इम्पॉर्टंट दॅन ही रिअली इज. इम्पोस्टर ऑर डिसिव्हर देखील आपण त्याला म्हणू शकतो. हायब्रो म्हणजे काय? हायली इंटेलेक्च्युअल, अकॅडमिकली सॉफिस्टिकेटेड. स्मार्ट म्हणजे जनरली क्लेवर, इंटेलिजंट. हुडू म्हणजे काय? बॅड लक किंवा मग जिंक्स, टू जिंक्स. आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटर म्हणजे काय? दोन व्यक्तींमध्ये भांडणं आहे आणि त्यांनी काय केलं त्या दोन व्यक्तींनी तिसरा व्यक्ती अ, भांडणं मिटवण्यासाठी निवडलेला आहे किंवा अपॉइंट केलेला आहे त्याला आर्बिट्रेटर म्हणतात. दोघांमध्ये डिस्प्यूट्स आहे आपण ज्याला म्हणतो ना. तर अ पर्सन हू इज अपॉइंटेड बाय पार्टीज टू सेटल देअर डिस्प्यूट. ते भांडणं सोडवण्यासाठी. जनरली हे कमर्शियल असतं. ठीक आहे. दोन कंपन्यांमध्ये भांडणं आहे मग ते आर्बिट्रेटर अपॉइंट करतात. आर्बिट्रेटर इज अ पर्सन हू इज अपॉइंटेड बाय द पार्टीज टू सेटल देअर डिस्प्यूट्स. आयडेंटिफाय करेक्ट वर्ड. विलिंग टू व्हॉट इज डिझायर्ड ऑफ यू ऑर व्हॉट इज डिझायर्ड फॉर यू. म्हणजे बाकीचे लोक आहे ना त्यांना प्लीज करण्यासाठी, त्यांना आनंदी करण्यासाठी तो काही पण करतो. असं अर्थाने कोणता शब्द येतं तर हा शब्द आहे कॉम्प्लेसंट. COMPLAISANT. ठीक आहे. कॉम्प्लिसंट. हा कॉम्प्लिसंटची स्पेलिंग ही चुकीची आहे आणि ही पण कॉम्प्लिसंटची स्पेलिंग चुकीची आहे, ही करेक्ट आहे. आणि हा कॉम्प्लिसंट म्हणजे काय माहिती आहे का? एक प्रकारे स्वार्थी. आणि हा काय? व्हॉट इज डिझायर्ड फॉर यू किंवा मग प्लीज द अदर्स. इतरांना खुश ठेवणारा, इतरांना खुश करण्यास तयार असणारा कॉम्प्लिसंट. आणि हा कॉम्प्लिसंट म्हणजे काय? सेल्फ सॅटिस्फाईड, आत्मसंतुष्ट. पुढे बघा. ही फिअर्स ऑफ बिंग इन अ पब्लिक प्लेसेस वेअर देर आर मेनी अदर पीपल. म्हणजे त्याला पब्लिक प्लेसेसमध्ये असण्याची भीती वाटते, लोकांची भीती वाटते. त्याला काय म्हणायचं माहिती? ॲगोरोफोबिक म्हणायचंय. ॲगोरोफोबिक. ॲगोरोफोबिक. ॲगोरोफोबिक म्हणजे काय? पब्लिक प्लेसेस किंवा जास्त लोक आहे, गर्दी आहे, तिथं त्याला भीती वाटते. क्लॉस्ट्रोफोबिक म्हणजे काय? क्लॉस्ट्रो म्हणजे काय माहिती का? रिकामी आपण त्याला बंद जागा म्हणू. क्लॉस्ट्रो म्हणजे बंद जागा. बंद खोली किंवा बंद जागेची त्याला भीती वाटते. एकटा एका रूममध्ये असेल तर त्याला भीती वाटते. तो म्हणजे काय? क्लॉस्ट्रोफोबिक. हायड्रोफोबिक म्हणजे पाण्याची भीती. आणि इसेंट्रिक म्हणजे काय माहिती का? एक विचित्रच वागणं. विचित्र वागणं किंवा मग ऑड बिहेवियर, ऑड सवयी आपण ज्याला म्हणू त्याला इसेंट्रिक म्हणायचं आपल्याला. विचित्र किंवा अपारंपरिक वागणूक असलेली व्यक्ती. हायड्रोफोबिक पाण्याची भीती. क्लॉस्ट्रोफोबिक म्हणजे बंद किंवा अरुंद जागेची भीती. ऑगोरोफोबिक म्हणजे काय? सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाण्याची भीती. स्ट्रॉंग डिसलाईक बिटवीन टू पर्सन. आता इथं टू पर्सन म्हटलंय. टू पर्सन जर म्हटलं तर मग काय माहिती का? अँटीपॅथी येईल. अँटीपॅथी. ॲव्हर्जन काय आहे? ॲव्हर्जन देखील डिसलाईक आहे, पण डिसलाईक एखाद्या वस्तूसाठी असते, थिंगसाठी असते, गोष्टीसाठी असते. डिसलाईक टू थिंग्स ॲव्हर्जन. अपॅथी म्हणजे काय? लॅक ऑफ इंटरेस्ट. एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही घ्यायचा त्याला अपॅथी म्हणायचे. आणि डेस्पाईट म्हणजे काय? डेस्पाईट म्हणजे आपण म्हणतो ना असंही असलं तरी, हे प्रपोजिशन आहे, असं असले तरी, तरी सुद्धा. ठीक आहे. इनस्पाईट ऑफ. डेस्पाईट म्हणजे ठीक आहे. ॲव्हर्जन म्हणजे काय? ऑफन अन ऑब्जेक्ट, आयडिया ऑर ॲक्टिव्हिटीला डिसलाईक. अँटीपॅथी म्हणजे काय? डीप सिटेड फिलिंग ऑफ डिसलाईक, हॉस्टॅलिटी बिटवीन टू पर्सन. आणि डेस्पाईट काय? प्रपोजिशन आहे. फर्स्ट अपीअरन्स इन पब्लिक. आपण ज्याला म्हणतो एखाद्याचा पहिला मूव्ही आलाय मग त्याला कोणता मूव्ही म्हणतो आपण? त्याचा डेब्यू मूव्ही म्हणतो आपण. बरोबर आहे. डेब्यू मूव्ही. अ मॉर्नफुल सॉन्ग फॉर डेड. एखादा व्यक्ती वारलेला आहे आणि आपल्याला त्याला शेवटचं गीत म्हणायचं आहे तर ते काय? डायर्च म्हणतो आपण त्याला. डायर्च.
वन हू एक्झिबिट अबाउट इज सुपेरियरिटी, हा शब्द आपण आत्ताच बघितला बघा. हायब्रो, हायली अकॅडमिकली सॉफिस्टिकेटेड, सुपेरियर. आणि फर्स्ट व्हेंचर ऑफ अ पर्सन, एखाद्या व्यक्तीचं पहिलाच काहीतरी अटेम्प्ट आहे कशाचाही, या इन अ जनरल आपण ज्याला म्हणतो फर्स्ट अटेम्प्ट, त्याला काय म्हणतो आपण माहिती आहे काय, मेडन अटेम्प्ट, मेडन. ठीक आहे, मेडन हा शब्द आपण त्याला वापरतो. फर्स्ट अपीअरन्स इन पब्लिक, डेब्यू म्हणतो आपण त्याला. मॉर्नफुल सॉन्ग फॉर अ डेड, जो एखादा व्यक्ती वारलेला आहे त्याच्यासाठी आपण गाणं म्हणतो त्याला आपण डायर्स म्हणतो. वन हू एक्झिबिट अबाउट इज सुपेरियरिटी, त्याच्याकडे सुपेरियर स्किल आहे, सुपेरियर इंटेलिजंट आहे, अकॅडमिकली हायली ॲडव्हान्स्ड आहे, त्याला आपल्याला हायब्रो म्हणायचं आहे. फर्स्ट व्हेंचर ऑफ पर्सन मॅडन म्हणायचं आहे. इगोइस्ट म्हणजे काय, ॲक्ट फॉर सेल्फ. आणि इगोटिस्ट म्हणजे काय, की आपण म्हणतो ना सगळं स्वतःच सांगतो तो. दोघांमध्ये फरक आहे. ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे काय मित्रांनो, कॅन्सरचा तज्ज्ञ, कॅन्सरचा तज्ज्ञ. इथं काय येईल, वन हू स्टडीज ट्युमर्स. ट्युमर म्हणजे काय, ट्युमर म्हणजे कॅन्सर असतो, बरोबर आहे. ट्युमर म्हणजे काय असतं, अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ टिश्यूज असते आणि त्यालाच आपण कॅन्सर म्हणतो. तोच म्हणजे कोण, तर ऑन्कोलॉजिस्ट. पॅन्डेमिकचा अभ्यास जो करतो त्याला आपण एपिस्टेमॉलॉजिस्ट म्हणतो. किडनीमध्ये स्पेशलाइज आहे त्याला आपण नेफ्रॉलॉजिस्ट म्हणतो, नेफ्रॉलॉजिस्ट. आणि वन हू स्टडीज लॉस ऑफ हेअर, तो फक्त अकॅडमिकली अभ्यास करतोय, डॉक्टर नाही, तर त्याला आपण ट्रॅचलिस्ट म्हणतो. ठीक आहे, बघूया आपण काय, हां ट्रॅचोलॉजिस्ट म्हणतो, सॉरी ट्रॅचोलॉजिस्ट म्हणतो, जो अकॅडमिकली अभ्यास करतोय पण तो औषधं वगैरे प्रिस्क्राईब करू शकत नाही. औषधं कोण प्रिस्क्राईब करतं ह्या केसमध्ये, लॉस ऑफ हेअर वगैरे, तर डर्मेटोलॉजिस्ट करतो. इनकरेक्ट सेंटेन्स बघा कोणतं कोणतं इथं. मेनी ओल्ड मिल्स, आता ह्या ओल्ड मिल्स आहे आणि देअर ग्राइंडर्स, मिल्स ज्या आहेत ना, गिरण्या वगैरे, त्या ओल्ड झालेल्या आहेत आणि म्हणून त्या काय झालेल्या आहे, ॲब्सोल्यूट नाही येणार तिथं, ॲब्सोलेट येईल. ॲब्सोलेट, यल नंतर ई येईल, ई, यू नाही येणार. ठीक आहे, ॲब्सोलेट म्हणजे काय माहिती आहे का, आउटडेटेड टेक्नॉलॉजी, आउटडेटेड तंत्रज्ञान. मग हेच चुकीचं येतं. ठीक आहे, अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड, आपण आताच बघितलं की मिसॅन्थ्रोप आपण त्याला म्हणतो, हे बरोबर आहे. वन हू हेट्स मॅनकाइंड म्हणजे जनरली मानवजातीचा जो हेट करतो त्याला मिसॅन्थ्रोप म्हणतात. एखाद्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवत नाही की अतुलनीय आहे असं ज्याला आपण म्हणतो, की यार हे असं खरं असू शकत नाही. इनक्रेडिबल आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, इनक्रेडिबल, एखादी वस्तू नसते का, एखादा धबधबा आहे खूप उंच आहे, पाण्याचे फवारे येत आहेत, त्याला आपल्याला काय म्हणायचं, इनक्रेडिबल म्हणायचं, अतुलनीय म्हणायचं. आणि वन हू बिलीव्ज इन फेट, जो नशिबावर बिलीव्ह करतो, आपण आताच बघितलं, त्याला फॅटलिस्ट म्हणतात. ॲब्सोल्यूट मीन्स कंप्लीट ऑर टोटल. ठीक आहे, दोन ॲब्सोल्यूट शब्द वेगवेगळे, हे ॲब्सोल्यूट आणि हे ॲब्सोल्यूटमध्ये फरक आहे. मेडिसिन गिव्हन टू काउंटर ॲक्ट द पॉइझन, एखाद्याला पॉइझन दिलेलं आहे किंवा मग एखाद्याला विषबाधा झालेली आहे आणि त्याच्या विरुद्ध कोणतं औषध देतो आपण, त्या औषधाला काय म्हणतो, त्याला आपण अँटीडोट म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे, अँटीडोट. अँटीबायोटिक आपण बॅक्टेरियासाठी वापरतो, इथं जो पर्टिक्युलर वर्ड आहे त्याला आपण अँटीडोट म्हणायचं आहे. अँटीसेप्टिक काय असतं, तर अँटीसेप्टिक प्रिव्हेंट्स इन्फेक्शन ऑर एक्सटर्नल टिश्यू, आपण जे वापरतो ना डेटॉल वगैरे, त्याला आपण अँटीसेप्टिक म्हणूया. ठीक आहे, आणि ॲलोपॅथी काय आहे, एक सिस्टीम आहे मेडिसिनची. बघा आता हे महत्त्वाचं आहे. हा प्रश्न रिपीट झालेला आहे बऱ्याच वेळेस. केनेल म्हणजे काय, म्हणजे पूर्णपणे बरं का, बऱ्यापैकी. केनेल म्हणजे काय माहिती आहे का, केनेल म्हणजे अशी जागा जिथं आपण कुत्रे ठेवतो, अ प्लेसेस वेअर डॉग्स आर केप्ट, केनेल म्हणजे. ठीक आहे, स्पिन्स्टर म्हणजे काय माहिती आहे का, स्पिन्स्टर म्हणजे अशी महिला जिने लग्न न करण्याचा डिसिजन घेतलेला आहे, म्हणजे ओल्ड आहे ती. ठीक आहे, ओल्ड बरं का, अँड अनमॅरिड वुमन, पण ओल्ड बरं का, ओल्ड. पॉलिगॅमी म्हणजे काय माहिती आहे का, पॉलिगॅमी म्हणजे अनेक बायका असलेला, हॅव्हिंग सेव्हरल वाईफ्स, अनेक बायका असलेला. पॅनाकिया म्हणजे काय माहिती आहे का, एक असं सोल्युशन जे सगळ्या प्रॉब्लेमवरचं आहे. पॅनाकिया, अ रेमेडी विच इज सपोज टू क्युअर ऑल डिसिजेस, पॅनाकिया. ठीक आहे, किंवा पॅनासिया आपण म्हणू शकता तुम्ही. केनल काय, हाऊस फॉर डॉग्स. स्पिन्स्टर काय, अनमॅरिड वुमन ट्रॅडिशनली युज्ड फॉर अडल्ट वुमन. ठीक आहे, वय जास्त असलेलं. पॉलिगॅमी म्हणजे काय, ज्याच्या अनेक बायका आहेत. आणि पॉलिअँड्री म्हणजे काय, एखाद्या महिलेचे एकापेक्षा जास्त नवरे आहेत, पॉलिअँड्री म्हणजे. पॅनाकिया म्हणजे काय, युनिव्हर्सल रेमेडी. वन हू लुक्स ॲट ब्राईटर साईड ऑफ थिंग्स, आपण आत्ताच बघितलं, जो ब्राईटर साईड ऑफ थिंग्स, पॉझिटिव्ह, सकारात्मक बघतो, त्याला आपण ऑप्टिमिस्ट म्हणतो, ऑप्टिमिस्ट. अल्ट्रिस्ट म्हणजे काय, सेल्फलेस. पेसिमिस्ट म्हणजे काय, निगेटिव्ह साईडकडे बघतो. ॲथिस्ट म्हणजे काय, जो देवावर विश्वास ठेवत नाही. ऑप्टिमिस्ट इज अ पर्सन हू एक्सपेक्ट्स पॉझिटिव्ह आउटकम. अल्ट्रिस्ट म्हणजे काय, पर्सन हू इज अ सेल्फलेस. पेसिमिस्ट म्हणजे काय, एक्सपेक्ट द वर्स्ट, निगेटिव्ह गोष्ट बघतो. ॲथिस्ट म्हणजे काय, डज नॉट बिलीव्ह इन द गॉड. वन हू मूव्ह फ्रॉम वन कंट्री टू अनादर, आता एका देशातून
दुसऱ्या देशामध्ये तो जातोय. ठीक आहे, म्हणजे इकडून जाण्याची प्रक्रिया इकडून घडते. ठीक आहे, तर त्याला त्याला आपल्याला इमायग्रंट म्हणायचं, म्हणजे दुसऱ्या देशात तो गेलेला आहे. इमायग्रंट म्हणायचं. ठीक आहे, ई-एम लागतो. इमायग्रंट म्हणायचं. आणि जर आपल्या देशात कोणीतरी येत असेल ना, तर त्याला आपल्याला इमायग्रंट म्हणायचं. आय लावायचं. ठीक आहे, इमायग्रंट म्हणायचं. म्हणजे हा आपल्या म्हणजे काय, वन हू मूव्स फ्रॉम अनदर कंट्री टू युअर कंट्री. आणि हा इमायग्रंट म्हणजे काय, युअर कंट्री टू अनदर कंट्री. ठीक आहे, असं मग इथं याचा जो शब्द आहे तो हा आहे, इमायग्रंट. इमिनंट म्हणजे काय माहिती आहे का, एखादी रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आपण ज्याला म्हणतो ना, इमिनंट पर्सनॅलिटी, ते इमिनंट. वागाबॉन्ड म्हणजे काय, आपण जिप्सी जो शब्द बघितला ना, जिप्सी, तर त्याच्याशी रिलेटेड आहे. पण हा जागेवर आहे, म्हणजे वन प्लेस टू अनदर, नॉट नेसेसरली की कंट्री, पण हा कंट्रीशी संबंधित आहे वागाबॉन्ड म्हणजे. जिप्सी म्हणजे कंट्रीशी संबंधित आहे. वागाबॉन्ड म्हणजे काय बघा, अ पर्सन हू वंडर्स फ्रॉम प्लेस टू प्लेस विदाउट फिक्स्ड होम. इमिनंट म्हणजे काय, फेमस ऑर डिस्टिंग्विश्ड पर्सन, रिस्पेक्टेड पर्सन. इमायग्रंट म्हणजे एक्झिट फ्रॉम कंट्री. इमायग्रंट म्हणजे एंटर इन अ कंट्री. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे कोण रे? फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे जो मॅनकाइंडला लव्ह करतो. वन हू लव्ज ह्युमॅनिटी, लवर ऑफ ह्युमॅनिटी. हेटर ऑफ मॅनकाइंड आपण बघितलं की मिसॅन्थ्रॉप म्हणतो आपण त्याला, मिसॅन्थ्रॉप. बरोबर ना? अ मॅन विथ ॲबनॉर्मल हॅबिट्स आपण बघितलं त्याला इसेंट्रिक म्हणतो आपण, राईट? आणि वन हू हेट्स वुमन आपण त्याला बघितलं की पहिलाच प्रश्न होता, मिसोजिनिस्ट. वन हू लिव्ज फॉर प्लेजर, वन हू लिव्ज फॉर प्लेजर, फक्त आनंदासाठी किंवा मग याच्यासाठी तो म्हणजे प्लेजर घेण्यासाठी जगतो, त्याला आपण हेडोनिस्ट म्हणतो. हेडोनिस्ट लक्षात ठेवायचं आहे, हेडोनिस्ट. मग हे आन्सर येईल त्याचं. फॅनॅटिक म्हणजे काय माहिती आहे का, नॅरो रिलिजियस व्ह्यूज असणारा किंवा मग वेगळेच काहीतरी रिलिजियस व्ह्यूज असणारा. मिसोजिनिस्ट आपण आत्ताच बघितलं. हेडोनिस्ट म्हणजे असा माणूस जो सुखाला जगातील सर्वात महत्त्व देतो, ध्येय मानतो. फॅनॅटिक म्हणजे काय, ज्याची मते अत्यंत तीव्र असतात, विशेषतः धर्म किंवा राजकारणाच्या बाबतीत. समथिंग दॅट विल सॉल्व्ह ऑल युअर प्रॉब्लेम आपण आत्ताच बघितलं की त्याला आपण पॅनाकिया म्हटलं किंवा पॅनाशिया म्हटलेलं आहे आपण त्याला. एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ वर्ल्ड म्हणजे जेव्हापासून अर्थ आहे, जेव्हापासून प्लॅनेट आहे, तेव्हापासून तो या जगामध्ये आहे, अस्तित्वात आहे, त्याला आपण प्रायमॉर्डियल म्हणायचे. प्रायमॉर्डियल म्हणायचे. प्रायमॉर्डियल. प्रायमॉर्डियल म्हणजे काय, बिगिनिंग फ्रॉम द एक्झिस्टन्स, एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड. पेन इन मसल, आता हा टेक्निकल शब्द आहे, ठीक आहे, माहिती नसतं शक्यतो असे शब्द. पेन इन मसल म्हणजे काय, त्याला आपण म्हणू की एक मेडिकल कंडिशन आहे, मायल्जिया म्हणतात त्याला, आपण मायल्जिया म्हणू आपण. पर्सन हू हेट्स अदर पीपल, मिसॅन्थ्रॉप आपण आत्ताच बघितलं. बघा वारंवार रिपीट होत आहे प्रश्न. द फिलिंग दॅट यू हॅव प्रिव्हियसली एक्सपिरियन्स्ड समथिंग. तुम्हाला कधीतरी वाटतं बघा, अरे यार ही गोष्ट याला मी कुठेतरी पहिल्यांदा पाहिलंय, अशी गोष्ट माझ्यासोबत अगोदर घडलेली आहे. आणि जी फिलिंग येते ना तुम्हाला, त्या फिलिंगला म्हणायचं आहे देजावू फिलिंग. देजावू फिलिंग मूवीमध्ये वगैरे ऐकलं असेल देजावू. क्राईम ऑफ किलिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर, त्याला फ्रॅटरीसाईड म्हणतात. किलिंग ब्रदर ऑर सिस्टर अकॉर्डिंग टू द लॉ. लॉ म्हणजे काय माहिती का, डी ज्युरे. डी ज्युरे अँड डी फॅक्टो. एखादा म्हणतो ना आपण, हा डी ज्युरे हेड आहे देशाचा, प्रेसिडेंट जो आहे ना डी ज्युरे हेड आहे देशाचा. पण डी फॅक्टो हेड कोण आहे देशाचा, तर पंतप्रधान आहे. बरोबर आहे. डी ज्युरे हेड कोण, द प्रेसिडेंट बाय कॉन्स्टिट्यूशन, बाय लॉ. ठीक आहे, डी ज्युरे. क्राईम ऑफ अ किलिंग किंग ऑर क्वीन, आता याच्यावर पण बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले. ठीक आहे, तुमच्या किंगला किंवा क्वीनला तुमच्या मर्डर करणं, त्याला आपल्याला रेगिसाईड म्हणायचंय. काय म्हणायचंय, रेगिसाईड. देजाऊ झालं, फ्रॅट्रिसाईड झालं, डिज्युरे झालं, रेगिसाईड झालं. अ डिसिजन विच कॅनॉट बी अल्टर्ड ऑर विथड्रॉन म्हणजे असा एखादा डिसिजन ना, जो आता एकदा आला तर तो अल्टर करू शकत नाही किंवा आपण त्याला वापस घेऊ शकत नाही, त्याला रिवोकेबल म्हणतात. रिवोकेबल. ठीक आहे, असा डिसिजन जो मागे घेतला जाऊ शकत नाही, इरिवोकेबल. इलिसिट म्हणजे काय माहिती आहे का, विच इज नॉट अकॉर्डिंग टू द कस्टम ऑर लॉ. ठीक आहे, जनरली इलिसिट. कधीतरी मूवीमध्ये वापरता बघा, एखादा पुरुष आहे ज्याला त्याच्या लग्नाच्या बायकोपासून नाही आहे मुलं, त्या अशी जी मुलं आहेत त्याला इलिसिट मुलं कधीतरी वापरतात मूवीमध्ये बघा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी सांगतोय मी. डिसिजन विच कॅनॉट बी अल्टर्ड कॉल्ड इरिवोकेबल. इलिसिट म्हणजे काय, नॉट अलाउड बाय लॉ ऑर सोशल कस्टम. आपल्याला माहिती आहे ना, भारतामध्ये लग्न न करता जर मुलं झाले तर त्याला इलिसिट मुलं म्हणतात, ते याच्यामुळेच. ठीक. इसेंट्रिक आपण आत्ताच बघितलं की स्ट्रेंज हॅबिट्स, ऑड हॅबिट असलेला माणूस. स्ट्रेंज हॅबिट्स काहीतरी विचित्र.
इनफॅलिबल म्हणजे काय, जो चुका करू शकत नाही. अ पर्सन हू कॅनॉट मेक अ मिस्टेक. इनफॅलिबल म्हणजे. फॅनॅटिक म्हणजे काय, नॅरो रिलिजियस व्ह्यूज, काहीतरी विचित्र रिलिजियस व्ह्यूज आहे, नॅरो रिलिजियस व्ह्यूज आहे. थेइस्ट म्हणजे काय, वन हू बिलीव्ज इन अ गॉड. आणि ॲथिस्ट म्हणजे काय, वन हू डू नॉट बिलीव्ह इन अ गॉड. थेइस्ट म्हणजे काय, वन हू बिलीव्ज इन अ गॉड. अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ऑर कमिट अन ऑफेन्स, त्याला आपण डिलिंक्वेंट म्हणतो. की तो ड्युटी बाउंड होता पण त्याने त्याची ड्युटी केली नाही, ते डिलिंक्वेंट म्हणतात त्याला. डिलिंक्वेंट. आता या बाकीच्या शब्दांचा पण अर्थ बघा. डेरिलिक्ट म्हणजे काय, फेल नाही झालाय पण ड्युटी निग्लेक्ट केलेली, डेरिलिक्ट म्हणजे. आणि डेलिंक्वेंट म्हणजे काय, त्याचं जे काम आहे ना ते काम करण्यात तो फेल झालेला आहे आणि याने ते काम निग्लेक्ट केलेलं आहे. कल्प्रिट म्हणजे काय माहिती आहे का, ज्याच्यावर आपण म्हणू की आरोप वगैरे आहे. डिलिंटेट म्हणजे काय, पर्सन हू टेक्स अप ऍक्टिव्हिटी सुपरफिशियली स्पेशली इन आर्ट ऑर लर्निंग. इंटरेस्ट घेत नाही. डिलिंटेंट काय शब्द तो, डिलिंटेंट. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन जर चुकलं तर मला माफ करा. जेनेओलॉजी म्हणजे काय, तुमचा जो वंश असतो ना, वंश, मग तुमचे वडील, तुमच्या वडिलांचे वडील, ठीक आहे, मग तुमचे आजोबा, वडिलांचे आजोबा, तर त्याचा जो अभ्यास आहे ना त्याला जेनिओलॉजी म्हटलेलं आहे इथं. ठीक आहे, अकाउंट ऑफ अ पर्सन्स डिसेंट फ्रॉम हिज अँसेस्टर्स. ठीक आहे, तुमच्या अँसेस्टरपासून तुमचं जे अकाउंट आहे पूर्णपणे, म्हणजे तुमचे खापर पंजोबा असतील, पंजोबा, ठीक आहे, तुमचे वडील, तुम्ही, ठीक आहे, तुमची मुलं, सगळं जे अकाउंट आहे त्याला जेनिओलॉजी इथं म्हटलेलं आहे. आणि स्टडी ऑफ अर्थ सर्फेसला काय म्हणतो आपण, जॉग्राफी म्हणतो, बरोबर आहे. आणि स्टडी ऑफ अर्थ इनर पार्टला काय म्हणतो आपण, जिओलॉजी म्हणतो. स्टॉईक इज अ पर्सन. आता स्टॉईक पर्सन कोण असतो माहिती आहे का, स्टॉईक म्हणजे कोण माहिती आहे का, ज्याला मराठीत खूप मस्त शब्द आहे, स्थितप्रज्ञ. म्हणजे ज्याला आनंदाने तो इमोशन दाखवत नाही किंवा दुःखाचे इमोशन दाखवत नाही. सायलेंटली सफर्स अँड एंड्युअर्स विदाउट एनी कंप्लेंट. ठीक आहे, स्टॉईक पर्सन. स्टॉईक इज अ पर्सन हू एंड्युअर्स पेन ऑर हार्डशिप विदाउट शोईंग फिलिंग ऑर कंप्लेनिंग. आता इथं बघा, एलिगी म्हणजे काय माहिती आहे का, एलिगी म्हणजे फ्युनरल सॉन्ग. म्हणजे एखादा व्यक्ती वारल्यानंतर जे गाणं म्हटलं जातं त्याला एलिगी म्हटलेलं आहे. एलिगी, फ्युनरल सॉन्ग, एलिगी. स्वॅन सॉन्ग म्हणजे काय, त्या व्यक्तीच्या करिअरमधलं शेवटचं सॉन्ग, शेवटचं गाणं. एखादा जर गायक असेल तर स्वॅन सॉन्ग म्हणजे काय, त्याच्या करिअरमधलं शेवटचं गाणं. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय, एखादी लिहिलेली गोष्ट, हँड रिटन डॉक्युमेंट. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी जे राजेराजवाडे असायचे ते लेटर लिहायचे एकमेकाला, ते जर आपल्याला सापडलं हिस्ट्रीमध्ये, हिस्ट्रीचा अभ्यास करताना, तर त्याला मॅन्युस्क्रिप्ट म्हणतात. बॅलॅड म्हणजे काय, अ सॉन्ग ऑफ टेलिंग पॉप्युलर स्टोरी. जो आपला पोवाड्याचा जो प्रकार आहे त्याला आपण बॅलॅड म्हणू शकतो. बॅलॅड. आणि ओडे म्हणजे काय, अ पोएम इज ॲड्रेस्ड टू अ पर्सन ऑर थिंग. ओडे म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला ॲड्रेस करून जी आपण कविता लिहितो त्याला ओडे म्हटलेलं आहे. एलिगी म्हणजे काय, फनरल सॉन्ग. स्वान सॉन्ग म्हणजे लास्ट परफॉर्मन्स. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हँड रिटन डॉक्युमेंट. बॅलड म्हणजे टेलिंग पॉप्युलर स्टोरी. बरोबर आहे ना, आपण पोवाडे का कोणासाठी गातो, आपण जे पॉप्युलर व्यक्ती त्यांच्यासाठीच आपण पोवाडे गातो. व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग, त्याला पॅराडिम म्हणतात. पॅराडिम. पॅराडिम, क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. हायपोथेटिकल म्हणजे काय, आपण मानतो ना, ते कन्सिडर करतो, एखादी गोष्ट ट्रू नाही पण आपण मानतो. पॅरलल तुम्हाला माहिती आहे. पॅरामाउंट म्हणजे महत्वाचं, खूप महत्वाचं, हायेस्ट इम्पॉर्टन्स ऑफ प्रायोरिटी. मेयर्स नेस्ट फ्रेज आहे. मेयर्स नेस्टचा अर्थ काय होतो माहिती आहे का, वर्थलेस. वर्थलेस. ऑल हिज एफर्ट्स प्रूव्ह टू बी मेयर्स नेस्ट इन लॉंग रन. वर्थलेस होते त्याचे सगळे एफर्ट्स. निरर्थक. ही इज अ मॅन ऑफ हिज वर्ल्ड. मॅन ऑफ हिज वर्ल्ड नाही, सॉरी, ही इज अ मॅन ऑफ द वर्ल्ड. मॅन ऑफ द वर्ल्ड, जगाचा माणूस. समजा आपण मराठीत लिटरली ट्रान्सलेट केलं तर, सॉरी, जगाचा माणूस. जगाचा माणूस म्हणजे काय, की ज्याला जगाचा अनुभव आहे बाबा, एक्सपिरियन्स्ड पर्सन. अनुभवी माणूस म्हणजे काय, मॅन ऑफ वर्ल्ड. अनुभवी व्यक्ती, व्यवहार ज्ञान असलेली व्यक्ती. डॅश डॅश मीन्स ए नंबर ऑफ लाईन्स रायटिंग फॉर एक्झाम्पल, सॉरी, मीन्स number of lines of writing, for example a poem or a word puzzle in which particular letter from each line form a word or a phrase. आता हे मला एक कळालं नाही बरं का, याचा आन्सर आहे ॲक्रोस्टिक. ठीक आहे, ॲक्रोस्टिक असं त्याचा आन्सर आहे, की या शब्दामुळे काय होतंय, की काहीतरी पजल तयार होतोय. पजल तयार होतोय किंवा मग त्या शब्दांमुळे पोयम तयार होते, कविता तयार होते असं.
ॲक्रेलिक काय असतं? ॲक्रेलिक आपल्याला माहिती आहे की आपण म्हणू की एक मटेरियल आहे, ठीक आहे, पॉलिस्टर टाईप. ॲक्रोनिम म्हणजे काय? एखाद्याचं बीटेक झालंय, बीई झालंय, ठीक आहे. मग बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आपण म्हणतो का नाही? बीटेक असा शब्द वापरतो आपण. शॉर्ट जे शब्द आहे, शॉर्ट व्हर्जन, त्याला आपण ॲक्रोनिम म्हणायचं. ॲक्रोबॅट म्हणजे काय? जिम्नॅस्टिक वगैरे. फ्रॅट्रिसाइड आपण आत्ताच बघितलं की ज्याने त्याच्या बहिणीचा किंवा भावाचा खून केलेला आहे. ॲक्ट ऑफ मर्डरिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर. न्यूमेस्मॅटिक म्हणजे काय? की कॉईनचा स्टडी करणे, नाण्यांचा अभ्यास करणे. व्हर्बॅटिम म्हणजे काय? रिपीटिंग द ॲक्च्युअल वर्ड्स एक्झॅक्टली. जो वर्ड आहे जसाच्या तसा रिपीट करणं. इनविन्सिबल. इनविन्सिबल म्हणजे काय माहिती आहे का? त्याला डिफीट नाही केलं जाऊ शकत. अजिंक्य. टू स्ट्रॉंग टू बी डिफिटेड. इनविन्सिबल म्हणजे. ठीक आहे. हा प्रश्न पण रिपीट आहे. पराभव करणे अशक्य. पर्सन हु इज अ गिल्टी ऑफ हर्सी. हर्सी. ठीक आहे. हर्सी म्हणजे काय माहिती आहे का? अधर्मी आपण ज्याला म्हणतो. हिरॅटिक. हिरॅटिक म्हणजे कोण? अधर्मी व्यक्ती. डिझर्विंग ब्लेम म्हणजे ज्याच्यावर आपण ब्लेम लादू शकतो त्याला आपण कल्पेबल म्हणतो. कल्पेबल. कनेक्टेड विथ कुकिंग. कुकिंगला आपण कलनरी म्हणतो. कलनरी म्हणजे काय माहिती का? स्वयंपाकशास्त्र. कलनरी म्हणजे शोई ऑर कॉन्फिडंट बिहेवियर. फ्लॅम्बॉयंट. फ्लॅम फ्लॅम्बॉयंट. फ्लॅम्बॉयंट म्हणजे काय? शोई ऑर कॉन्फिडंट बिहेवियर म्हणजे खूप नाही का, मी हेच करेल, मी तेच करेल, मी करू शकतो, असं बिहेवियर जे असतं त्याला फ्लॅम्बॉयंट बिहेवियर म्हणतात. पॅसिफिस्ट. पॅसिफिस्ट म्हणजे जो युद्धामध्ये बिलीव्ह नाही करत, पीसमध्ये बिलीव्ह करतो. पॅसिफिस्ट म्हणजे मग कुठं येते? पर्सन हू बिलीव्स दॅट ऑल वॉर्स आर रॉंग. कारण की आपण आताच बघितलं की एक सोल्युशन आहे सगळ्या गोष्टींवर असलेलं. त्याचा एकच मिनिट. समथिंग दॅट विल पुट राईट ऑल ट्रबल्स म्हणजे सगळे ट्रबल जे आहे त्याला एंड करेल ते असं सोल्युशन. पॅडॅन्टिक म्हणजे काय? पेइंग टू मच अटेन्शन टू स्मॉल डिटेल्स. एकदम छोट्या डिटेल्सकडे तो लक्ष देतोय पॅडॅन्टिक म्हणजे. आणि पॉलिअँड्री म्हणजे पॉलिगॅमीच्या विरोधार्थी शब्द आहे. पॉलिअँड्री आपण आताच बघितलं, जिला एकपेक्षा जास्त नवरे आहे अशी स्त्री. ट्रायबल जे पॉप्युलेशन आहे, काही काही ट्रायबल पॉप्युलेशनमध्ये ती प्रॅक्टिस केली जाते. तो एक आपण आत्ताच बघितलं की ज्याला फरक नाही पडत आहे. समवन हू शोज नो फिलिंग ऑफ डिसलाईक. बरोबर आहे. ब्लास्फेमी म्हणजे काय? देवाबद्दल किंवा धर्माबद्दल त्याची लँग्वेज जी आहे ती डिसरेस्पेक्टफुल असते. डिसरेस्पेक्टफुल लँग्वेज अबाउट गॉड ऑर होली थिंग्स. ब्लास्फेमी म्हणजे. स्पिन्स्टर म्हणजे आपण आत्ताच बघितलं की अनमॅरिड वुमन हू सिम्स अनलाइकली टू मॅरी. मर्सनरी म्हणजे इन्फ्लुएन्स बाय विश फॉर मनी. जो पैशाने इन्फ्लुएन्स होतो त्याला मर्सनरी म्हटलेलं आहे. इन एन्शियंट इंग्लंड देअर वॉज अ गव्हर्नमेंट बाय किंग ऑर क्वीन. त्याला आपण काय म्हणतो? मोनार्क म्हणतो. बरोबर आहे. मोनार्की. हँगर म्हणजे काय इथं? तर हँगर म्हणजे विमानं ठेवण्याचं किंवा मग विमानं जिथं आपण लावतो त्याला हँगर म्हणतो आपण. प्लेस प्लेस फॉर हाऊसिंग एरोप्लेन्स. टेबल म्हणजे काय? अशी जागा जिथं आपण घोडे बांधतो किंवा मग घोडे ठेवतो. प्लेस फॉर कुठे गेला? हॉर्सेस. प्लेस फॉर हॉर्सेस टेबल म्हणजे. आणि केलन म्हणजे आपण बघितलं, हा प्रश्न रिपीट आहे. केलं म्हणजे प्लेस फॉर डॉग्स. आणि हाईव म्हणजे काय? प्लेस फॉर बीज. जे मधमाशांचं पोळ असतो ना त्याला आपण हाईव म्हणतो. घोड्यांचा तबेला म्हणजे स्टेबल. हँगर म्हणजे काय? विमान ठेवण्याची जागा. केनल म्हणजे काय? कुत्र्यांचे घर, कुत्रे ठेवण्याची जागा. हाईव म्हणजे मधमाशांचे पोळे. वन हू डज नॉट बिलीव्ह इन अ गॉड. आपण आताच बघितलं, ॲथिस्ट म्हणतो आपण त्याला. आणि पॅगन म्हणजे काय? पॉलिथिस्टिक रिलिजन मध्ये बिलीव्ह करणारा किंवा ख्रिश्चनमध्ये बिलीव्ह न करणारा. निओलॉजिझम म्हणजे कोण माहिती आहे का? एखादा नवीन ऑथर आहे आणि त्याने एखादा शब्द कॉइन केला, नवीन काहीतरी टर्म त्याने कॉइन केली, तर त्याला आपल्याला निओलॉजिझम म्हणायचंय. अ न्यू वर्ड कॉइन बाय अन ऑथर. अ न्यू वर्ड कॉइन बाय अन ऑथर. निओलॉजिझम म्हणजे. मॅन ऑफ ऑड हॅबिट्स आपण बघितलं, 2-3 वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. इसेंट्रिक आपण ज्याला म्हणतो. इसेंट्रिक विचित्र, आगळ्या वेगळ्या सवयी. इंट्रोवर्ट म्हणजे अंतर्मुख, जो जास्त बोलत नाही. सिनिकल म्हणजे काय? हू डिस्ट्रस्ट अदर्स ऑर पेसिमिस्टिक. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे मॅनकाइंड, हू लव्ज मॅनकाइंड, लवर ऑफ मॅनकाइंड. ॲथिस्ट म्हणजे काय? जो देवावर बिलीव्ह नाही करत. पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन अ गॉड. पेसिमिस्ट म्हणजे काय? डार्क साईड ऑफ थिंग्स म्हणजे निगेटिव्ह गोष्टीकडे बघतो तो.
आणि फॅटलिस्ट म्हणजे काय, नशिबावर बिलीव्ह करतो, वन हू बिलीव्ज इन अ फेट. ठीक आहे, रिपीट व्हायला लागले बघा प्रश्न आता. लिव्हिंग फॉर इयर्स अँड इयर्स, पेरेनियल आपण ज्याला म्हणतो, कायमस्वरूपी. पेरेनियल रिव्हर्स असतात बघा, कायमस्वरूपीच्या रिव्हर ज्या 12 महिने वाहतात. इन्फर्मरी म्हणजे काय, होम ऑफ ओल्ड पर्सन, ज्याला आपण म्हणतो की वृद्धाश्रम, इन्फर्मरी म्हणजे. ऑर्फनेज म्हणजे काय, जे ऑर्फेन आहे त्यांचं होम, ऑर्फन. आर्सेनल म्हणजे काय, अ प्लेस ऑफ ॲम्युनेशन आणि विपन, म्हणजे दारुगोळा वगैरे ठेवण्याची जी जागा असते ना त्याला आर्सेनल म्हणतो आपण. आणि केनेल म्हणजे आपण आत्ताच बघितलं की कुत्रे ठेवण्याची जागा. ऑर्फनेज म्हणजे काय, त्याला मराठीत काय म्हणतो आपण, अनाथालय, अनाथ मुलांचे आश्रम, अनाथ आश्रम. वृद्धांसाठी वृद्धाश्रम, इन्फर्मरी. आर्सेनल म्हणजे काय, शस्त्रास्त्रे दारुगोळा ठेवण्याचे ठिकाण. आणि केनल म्हणजे काय, कुत्र्याचे घर. रेगिसाईड आपण आत्ताच बघितलं, तिसऱ्यांदा रिपीट होता हा प्रश्न, मर्डर ऑफ किंग ऑर क्वीन. ठीक आहे. वन हू इज अ ग्रेट लव्हर ऑफ बुक्स, त्याला बुक्स आवडतात ना, हा प्रश्न देखील 2-3 वेळेस रिपीट झालेला आहे, पण तो याच्यानंतर नाही आला, 2017 नंतर. ठीक आहे. बिब्लो फाईल्स म्हणतो आपण त्याला, किंवा मग बिब्लो फाईल्स, प्रोनाऊन्सिएशन चुकलं माझं. बिब्लो फाईल्स म्हणू आपण त्याला. बिब्लो फाईल्स म्हणजे काय, द पर्सन हू लव्स बुक. कमेन्स्युरेट म्हणजे काय, आहे तेवढं, म्हणजे जसं की तुम्ही जेवढं काम केलं तेवढंच तुम्हाला काहीतरी मानधन भेटतंय. कमेन्स्युरेट म्हणजे इक्वलंट, बरोबर आहे, तर काही इक्वलंट. कॉमली म्हणजे काय, इथं कॉमली म्हणजे अट्रॅक्टिव्ह. युफोरिया म्हणजे खूप जास्त आनंद होणं, युफोरिया म्हणजे फिलिंग ऑफ एक्स्ट्रीम हॅपीनेस. आणि युफेनिझम म्हणजे काय, डायरेक्ट नेम ऑफ समथिंग अनप्लीजंट. अनप्लीजंट म्हणल्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू की, अनप्लीजंटपेक्षा थोडंसं कमी अनप्लीजंट म्हणजे युफेनिझम असं आपण ज्याला म्हणूया. ठीक आहे. अप्रिय गोष्टीसाठी सौम्य शब्दप्रयोग आपण म्हणू. तर भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. वन वर्ड सबस्टिट्यूशन राहिलेलं आहे, तर एक पार्ट आपण त्याचा घेऊ आणि मग नंतर आपण दुसऱ्या टॉपिककडे वळूया.